नमस्कार. नमस्कार सर. भारतीय इतिहास अनुसंधान परिषद पश्चिमी क्षेत्रीय केंद्र पुणे तर्फे आपले सर्वांचे स्वागत. भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेतर्फे ऑनलाईन स्पेशल लेक्चर सिरीज प्रामुख्याचा विषय आहे जनजातीय गौरव वर्ष. या निमित्त आपण या व्याख्यानमालेत जोडलेलो आहोत. आजच्या या व्याख्यानासाठी आपल्या सोबत प्राध्यापक डॉक्टर संजय शेलार हे वक्ते उपस्थित आहेत. ते महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील नामपूर येथील MGV च्या समाजश्री प्रशांतदादा कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात इतिहास विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पदवी स्तरावर जवळपास 25 वर्षांहून अधिक अध्यापनाचं कार्य केलेलं आहे. प्राध्यापक शेलार यांनी इतिहास विषयात PhD प्राप्त केली असून त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळ या विषयावर केंद्रित आहे. त्यांनी 40 पेक्षा अधिक संशोधनपर लेख, 5 पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित केली असून त्यांचा मुख्य विषय आहे भारतीय राष्ट्रीय चळवळ, राज्यघटनेचा विकास, सामाजिक सुधारणा चळवळी आणि आधुनिक महाराष्ट्र या विषयावर त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक समित्यांवर कार्यरत असून PhD संशोधन मार्गदर्शक म्हणूनही त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले. आज ते आपल्या समोर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून अन्यायाविरुद्ध गर्जना करणारा, ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडणारा आणि इतिहासातील काहीसा दुर्लक्षित राहिलेला एक महान योद्धा, ज्याला सह्याद्रीचा वाघ, आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक या अत्यंत महत्वपूर्ण व प्रेरणादायी विषयावर मार्गदर्शन करणार आहे. सर, आपण हा विषय निवडला तर आपले मनापासून केंद्रातर्फे आणि भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेतर्फे आपले हार्दिक अभिनंदन. अशा या बहुआयामी अभ्यासक व अनुभवी शिक्षकाकडून आजचे व्याख्यान ऐकण्याचा लाभ आपल्याला मिळत आहे. ही निश्चितच आनंदाची व अभिमानाची बाब आहे. प्राध्यापक शेलार आज आपल्याला इतिहासाच्या त्या पानांमध्ये घेऊन जाणार आहेत जिथे शौर्य, बलिदान आणि स्वाभिमान यांची अमर गाथा दडलेली आहे. हा इतिहास ऐकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. या व्याख्यानास उपस्थितांचे सहर्ष स्वागत. स्वातंत्र्य लढ्यातील या अस्सल योद्ध्याला मानाचा सलाम आमच्याकडून. आपण व्याख्यानाची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, संशोधनांपर्यंत पोहोचवावी ही आपल्यास नम्र विनंती. मी प्राध्यापक शेलार सरांना विनंती करेल की कृपया सर व्याख्यानास सुरुवात करावी. धन्यवाद सर, प्लीज. भारतीय इतिहास संशोधन परिषद पश्चिम प्रादेशिक केंद्र पुणे यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो की त्यांनी मला हा विषय मांडण्याची संधी दिली. मी आपल्या समोर सह्याद्रीचा वाघ, आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्यावरती थोडस संशोधन करून हे आपल्या समोर विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. हा माझा थोडासा प्रयत्न आहे. एका स्वतःच्या कर्तृत्वाने आद्य क्रांतिकारी कामाचा एक दीपस्तंभ उभा करणारे राजे उमाजी नाईक, त्याचबरोबर इंग्रजांना सुद्धा त्यांच्या कामाची दखल घ्यावी लागली. त्यांच्या कामाच्या दखलपात्र ठरणारे उमाजी नाईक होते. अर्थातच मग जेजुरी असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल किंवा आपल्या कर्तृत्वाने इंग्रजांना सळोखी पळो करून सोडणारे जवळपास वयाच्या 12व्या वर्षापासून ते वयाच्या 43 वर्षापर्यंत इंग्रजांबरोबर कर्तृत्वाने त्यांच्या समोर 2 हात करणारे हेच उमाजी नाईक होते. आणि कॅप्टन मॅकिंटॉस यांच्या मते की ज्याने उमाजी नाईकांचा इतिहास लिहून ठेवलेला आहे, त्यामध्ये त्या ठिकाणी ते म्हणतात, जर कदाचित आम्ही कूटनीती आखली नसती तर, राजे उमाजी नाईक यांना पकडलं नसतं तर
की भारतामध्ये दुसरा शिवाजी जन्माला आलेला असता, म्हणजे याचाच अर्थ आपल्याला असा दिसून येतो की उमाजी नाईक जे आहेत, ह्या उमाजी नाईकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आदर्श राज्य निर्माण करण्याची संकल्पना आपल्या डोळ्यासमोर ठेवली आणि त्यांनी शिवनीतीचा वापर करून सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या खोऱ्यामध्ये आपलं राज्य निर्माण करण्याचं काम केलं आणि इंग्रजांना एक दहशत निर्माण केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी उमाजी नाईकांनी या कालखंडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे ज्या ज्या वेळेस ब्रिटिशांनी किंवा इंग्रजांनी कंपनी सरकारने जनतेला त्रास दिलेला होता, या त्रासाचा बदला उमाजी नाईकांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय म्हणता येईल की त्या भागातील आया बहिणींची इज्जत, गोरगरिबांचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर त्यांनी त्याच भागामध्ये की सावकार असतील की बेडीवाले असतील त्यांचीही लूट केली, जे इंग्रजांना जाऊन मिळाले होते आणि त्यांची संपत्ती लुटून गोरगरिबांना त्या ठिकाणी वाटली. त्याचबरोबर मंदिरांचं बांधकाम केलं किंवा मंदिरांसाठी दान दिल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे उमाजी नाईक भारतामध्ये असे बंडखोर आद्य क्रांतिकार होते की ज्यांनी स्वतःला राजा ही उपाधी धारण केली आणि उपाधी धारण करून आपलं राज्य त्यांच्या समोर निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळतो. आपल्याला त्या ठिकाणी सविस्तर असे पाहता येईल की उमाजी नाईकांचा जो जन्म आहे, हा जन्म की कोणत्या कुटुंबामध्ये झाला किंवा हे जे रामोशी कुटुंब जे आहे किंवा नाईक कुटुंब जे आहे की त्यांना ही नाईक उपाधी कशी मिळाली किंवा ते भारतामध्ये कसे स्थायिक झाले, तर हे पाहत असताना की उमाजी नाईकांचा जन्म हा खऱ्या अर्थाने बेरड समाजामध्ये किंवा बेरड जातीमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यांची माता लक्ष्मीबाई आणि वडील दादोजी खोमणे, आता त्यांना नाईक ही उपाधी मिळालेली होती ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून. नाईक हे आडनाव नाही, तर बहिर्जी नाईक त्या कालखंडामध्ये गुप्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुप्तहेर खात्याचं काम पाहत होते आणि त्यांना त्या ठिकाणी नाईक ही पदवी मिळाली आणि तेच खोमणे घराणं जे आहे पुढे नाईक नावाने त्या ठिकाणी ओळखलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता उमाजी नाईक सुद्धा की पुरंदर, वज्रगड या किल्ल्यांची राखणदारी किंवा नाईकाचं काम त्या ठिकाणी करत होते. म्हणजे सासवडच्या पठारावरती दिवे घाटाचा जो काही भाग आहे, ह्या भागाची त्यांना त्या ठिकाणी वतनदारी देखील दिलेली होती आणि ह्या वतनदारीमध्ये या किल्ल्याचं रक्षण करत असताना की पुरंदरच्या आणि त्याचबरोबर दिवे घाटाच्या मध्ये जे भिवडी गाव आहे किंवा भिवंडी असं म्हणतात, ह्या भिवडी आणि भिवरी गावाजवळ त्या ठिकाणी उमाजी नाईकांचा जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि उमाजी नाईक जे आहे की त्या कालखंडामध्ये की वडिलांच्या बरोबर त्या ठिकाणी उभे राहत होते किंवा त्याचबरोबर त्यांनी आपलं राज्य निर्माण करत असताना, सत्ता स्थापन करत असताना त्यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने की इंग्रजांना धडकी भरेल अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे इंग्रजांच्या काळजाचा ठोका चुकून पश्चिम महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालणारे उमाजी नाईक जे आहे पुढे इंग्रजांच्या समोर एक नेता किंवा एक राजा म्हणून त्या ठिकाणी उभा राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता सर्वात महत्वाचं की उमाजी नाईकांचं जे घराणं आहे ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये कशा रीतीने स्थायिक झालं किंवा त्या जे काही आपण बेरड समाज जो आपण म्हणतो की हा समाज महाराष्ट्रामध्ये कसा स्थायिक झाला याचाही त्या ठिकाणी विचार करावा लागेल. की याच्यामध्ये सर्वात महत्वाची बाब आपल्याला अशी पाहायला मिळते की हे जे बेरड समाज आहे हा आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तेलंगणामध्ये पाहायला मिळतो, कर्नाटकमध्ये पाहायला मिळतो. आणि हे जे बेरड आहे की कर्नाटकी भाषेमध्ये त्यांना बेडरू म्हणतात, बेडरू असं म्हणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बेडरू म्हणजे काय की रानावनात राहून शिकार करणारा जो आहे हा शिकार करणारा वर्ग बेरड जो वर्ग आहे आणि त्यालाच पुढे रामोशी असं म्हणलेलं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे दऱ्याखोऱ्यामध्ये राहून की गडांचं रक्षण करणारा हा नेता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आता या घराण्याची उत्पत्तीच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर अगदी रामायणाच्या काळापर्यंत त्याचा शोध घेता येतो किंवा तिथपर्यंत म्हणजे आपल्याला या ठिकाणी असं दिसून येईल की प्रभू राम जे आहे की सीतेच्या शोधामध्ये या ठिकाणी श्रीलंकेला गेलेले होते
आणि तिथं जे राज्य स्थापन केलं त्या लोकांनी, म्हणजे तिथं असणारे जे लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणी रामाला मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हे लोक रानावनात राहणारे रामवंशी या शब्दापासून त्या ठिकाणी रामोशी या शब्दाची उत्पत्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कॅम्बेलनेही त्याला त्या ठिकाणी दाखला दिलेला आहे की तेही असं म्हणतात की रानात वनात राहणारा जो आहे तो रामवंशी किंवा रानवंशी याची उत्पत्ती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपण भारतीय राज्यघटनेमध्ये जरी पाहिलं की भटक्या विमुक्त जातीमध्ये DT नंबर 14 याचाही उल्लेख त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये केलेला आपल्याला पाहायला दिसतो. अशा अनेक नावांची म्हणजे रामोजी समाजातील व्यक्तींची ओळख झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये की इंग्रजांना एक धडकी भरवणारा असा जो राजे उमाजी नाईक आहे की यांच्याविषयी आपल्याला त्या ठिकाणी जाणून घेत असताना पुरंदर, वज्रगड आणि या किल्ल्यांची संरक्षणाची जबाबदारी जरी दादोजी कोंडदेव यांच्याकडे होती, ते अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीपासून, परंतु उमाजी नाईक हे वयाच्या 14व्या वर्षी असताना त्यांचे जे वडील आहेत दादोजी खोमणे यांचं निधन झालं आणि कुटुंबाच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी जी आहे ही उमाजी नाईकांवरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ही जबाबदारी येत असताना किल्ल्याच्या बंदोबस्ताचं म्हणजे राखणदारीचं काम, रक्षणाचं काम, ही सगळी जबाबदारी त्या ठिकाणी उमाजी नाईकांवरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. नुसती जबाबदारीच आली नाही तर उमाजी नाईकांना म्हणजे अगदी दादोजी खोमणे जे आहेत म्हणजे दादोजी नाईक यांच्याकडे ज्या भागाची महसूल करण्याची जबाबदारी होती किंवा जो भाग त्यांच्याकडे होता की त्यांनी आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह त्या ठिकाणी करावा, त्या ठिकाणची सर्व महसूल गोळा करण्याची जबाबदारी म्हणजे ठराविक गावं त्या ठिकाणी दिलेली होती आणि ही उदरनिर्वाह करण्याची किंवा महसूल गोळा करण्याची सर्व जबाबदारी उमाजी नाईकांकडे आलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून गड किल्ल्यांचं जे रक्षण करण्याची जबाबदारी होती ही उमाजी नाईकांच्या हाती आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ते संरक्षणाचं काम करत असताना की आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्या ठिकाणी निश्चय केला, म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी निश्चय करून घेतलेला होता आणि ते पुढे जाऊन काय म्हणतात की माझ्या देशावर परकीयांचं राज्य मी करू देणार नाही, हा निश्चय उमाजी राजेंनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि याचा उल्लेख त्या ठिकाणी मॅकिन्टॉस यांनी उमाजी राजेंचं चरित्र लिहिताना त्याचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मॅकिन्टॉस पुढे जाऊन पण पाहिलं, आपण सुरुवातीला पाहिलं की मॅकिन्टॉस म्हणतो की जर उमाजी राजांना पकडलं नसतं तर महाराष्ट्रामध्ये दुसरा शिवाजी जन्माला आला असता आणि ब्रिटिशांना राज्य करणं अवघड बनलं असतं. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे काय तर ज्यावेळेस उमाजी राजांना पकडण्यासाठी 5वा जाहीरनामा ब्रिटिशांनी काढला, तर 5वा जाहीरनामा काढत असताना त्यांनी 10,000 रुपयाचं बक्षीस आणि 400 बिघे जमीन म्हणजे 200 एकर जमीन एवढं मोठं बक्षीस त्याच्यामध्ये ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे या ठिकाणी उमाजी राजे नाईकांच्या विषयी की ब्रिटिशांना किती मोठे कर्दनकाळ झालेले होते हे आपल्या लक्षामध्ये येतील आणि ब्रिटिशांना मोठ्या प्रमाणावर धडकी बसलेली होती. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आद्य क्रांतिकारक निर्माण झाले की ज्या पद्धतीने की छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही, मोगल यांचा सामना केलेला होता, त्यांना विरोध केलेला होता आणि आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं होतं. आणि ही स्फूर्ती घेऊन त्या ठिकाणी उमाजी राजेंनी खऱ्या अर्थाने शिवनीतीचा म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो गोरिला युद्ध, गनिमी कावा, ह्या गनिमी कावा युद्ध पद्धतीचा वापर केला आणि वापर करून त्या ठिकाणी इंग्रजांना जेरीस आणलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आदिलशाही समोर मोगलांच्या समोर जी छत्रपती शिवाजी महाराजांची नीती होती त्या नीतीचा वापर आपल्याला पाहायला मिळतो. आता पुढे जाऊन उमाजी नाईक त्या ठिकाणी असं म्हणतात की ज्या पद्धतीने शिवनीतीचा वापर केला म्हणजे काय की रयतेचे राज्य निर्माण झाले पाहिजे आणि स्वराज्याचा दुरुपयोग करता कामा नये. म्हणजे उमाजी नाईक जे आहे की ते स्वतःच्या कुटुंबासाठी कधी जगलेच नाही, तर त्यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र हाच आपलं कुटुंब आहे, हेच आपलं राज्य आहे आणि त्यांच्या बरोबर अगदी मोठ्या भावासारखा सतत पाठीमागे राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधला जो एक मावळा आहे ह्या मावळ्यांनी त्या ठिकाणी
हे राज्य निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एक बाब आपल्याला दिसते की वाडवडिलांच्या पासून जो आदर्श होता तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून ब्रिटिशांच्या विरुद्ध एक कर्दनकाळ निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतं, किंवा ब्रिटिशांना धडकी बनवणारा हा जो आद्य क्रांतिकारक होता हा त्या ठिकाणी निर्माण झाला होता. परंतु हे पाहत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाची या ठिकाणी असं अजून एक दिसून येते, ती म्हणजे काय की विशेषतः म्हणजे दादोजी खोमणेंच्या काळापासून उमाजी राजे हे पुरंदरच्या किल्ल्यावरती बंदोबस्ताचं जरी काम करत असले, किंवा हे पुरंदरचा किल्ला हा त्यांच्या ताब्यामध्ये होता किंवा संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती, त्याचा उदरनिर्वाह त्याच्यामधून चालत होता. मग आता ही अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की दादोजी खोमणे किंवा उमाजी नाईक जे आहे की त्यांना ब्रिटिशांच्या विरुद्ध पाऊल उचलावं लागलं? तर खऱ्या अर्थाने की मराठा कालखंडाचा अंत होत असताना की 1803 ला दुसरा बाजीराव जे आहे की दुसऱ्या बाजीरावला ब्रिटिशांनी आपल्या गादीवरती बसवलं. पुण्याच्या गादीवरती बसवल्यानंतर ब्रिटिशांनी किंवा इंग्रजांनी ज्याला आपण म्हणतो की दुसऱ्या बाजीरावाबरोबर वेगवेगळे तह केले, आणि तह करत असताना सुरतचा तह असेल, वसईचा तह असेल, असे अनेक तह आणि करार करत असताना की मराठ्यांच्याकडून किंवा तिथं जी संस्थानिक होती या संस्थानिकांकडून एक एक किल्ला जो आहे हा ब्रिटिशांकडे जाऊ लागलेला होता. आणि त्या किल्ला जाऊ लागलेला नव्हता, तर त्याच्या आजूबाजूचा प्रदेश आणि ज्या किल्ल्याचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती होती ह्या व्यक्तींना हळूहळू कामावून काढून टाकण्यास सुरुवात केलेली पाहायला मिळते. म्हणजे ब्रिटिशांनी ज्यावेळेस 1803 ला तैनाती फौजेचं धोरण त्या ठिकाणी स्वीकारलं, आणि ते धोरण आणल्यानंतर आणि हे स्वीकारलेलं जे धोरण आहे दुसऱ्या बाजीरावाने हे धोरण स्वीकारलं म्हणजे काय, तर इंग्रजांचं मांडलिकत्व स्वीकारलं. म्हणजे राजा जे आहेत की दुसऱ्या बाजीरावाच्या कालखंडामध्ये की हळूहळू संपूर्ण मुलूक ज्यावेळेस ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये जायला लागलेला होता, त्याच किल्ल्याच्या संरक्षणासाठी राहिलेला जो काही कष्टाळू वर्ग आहे ह्या कष्टाळू वर्गाला त्या ठिकाणी ब्रिटिशांनी कामावून काढून टाकलं. म्हणजे काय झालं, तर या नाईक लोकांचा की जीवन जगण्याचा प्रश्न जो आहे म्हणजे उदरनिर्वाह असा जो प्रश्न आहे हा त्या ठिकाणी निर्माण झाला. रामोशी असेल, बेरड असेल, या लोकांना की आपण कसं जगायचं आणि आपला जो स्वाभिमान आहे या स्वाभिमानावरती त्या ठिकाणी प्रतिष्ठेवरती जो प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं, आणि हे सर्व बाजूला ठेवून उमाजी नाईकांनी आता आपल्याला आपल्या पोटाचा प्रश्न, आपला स्वाभिमानाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे हा प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवला गेला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या बाजीरावाच्या विरोधात न जाता किंवा दुसऱ्या बाजीरावाशी न लढता तर ही वेळ आपल्यावर कोणी आणलेली आहे? ही वेळ खऱ्या अर्थाने ब्रिटिशांनी आपल्यावरती आणलेली आहे. म्हणून आपण आपला जो लढा उभा करायचा आहे तो हा ब्रिटिशांच्या विरुद्ध त्या ठिकाणी उभा केला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की उमाजी नाईक आणि इंग्रज जे आहेत की यांच्या संघर्षाला सुरुवात झालेली होती. म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी उमाजी नाईकांनी पहिला लढा दिला, आणि वडिलांच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी ही जी काही संघर्ष जो आहे किंवा ब्रिटिशांना चळोकी करून सोडलं, अखंड भारताचं जे स्वप्न आहे ते पुढे निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि पुढे जाऊन म्हणजे उमाजी नाईकांचं एक पत्र आहे, उमाजी नाईकांना लिहिता वाचता येत होतं. सुरुवातीला उमाजी नाईकांना पकडलं, त्यानंतर त्यांना कैदेत ठेवलं होतं ब्रिटिशांनी, आणि 1 महिनाभर त्या ठिकाणी कैदेत ठेवल्यानंतर उमाजी राजे लिहिणे वाचणे हे शिकले, सुशिक्षित झाले. आणि निश्चित शिकले नाही तर मॅकिंटॉशने त्या ठिकाणी त्यांची प्रशंसा सुद्धा देखील केलेली आहे की एवढ्या कमी कालावधीत लिहिणं वाचणे कसे शिकले, तर त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर त्या पत्रामध्ये उल्लेख असा केलेला आहे उमाजी नाईकांनी की रामोशी किंवा रामवंशी हा जो समाज आहे हा स्वार्थासाठी इथून पुढे कधीच लढणार नाही, तर अखंड भारताच्या निर्मितीसाठी लढेल, हा उल्लेख त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे पाहत असताना आता पुढे जाऊन त्यांनी जेजुरीचा खंडेराया म्हणजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं ज्याला आराध्य दैवत म्हणतात किंवा कुलदैवत ज्याला आपण म्हणतो, ह्या कुलदैवताचं जाऊन त्या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतलं. आणि तिथे जाऊन म्हणजे जेजुरीच्या खंडोबारायाच्या जवळ जाऊन की त्यांनी त्या ठिकाणी आदर्श श्रद्धास्थान म्हणजे ह्या सर्व गोष्टी समोर ठेवून की भंडारा उधळला, आणि नुसता भंडारा उधळला नाही तर तिथे त्यांनी शपथ घेतली की ब्रिटिशांचं राज्य नष्ट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.
म्हणजे पहा की विठोजी नाईक, कृष्णाजी नाईक, खुशाबा रामोशी, बापू सोळसकर ह्या आपल्या सवंगड्यांना किंवा साथीदारांना बरोबर घेऊन आपला एक राज्याभिषेक केला. म्हणजे पहा की अनेक राजे आपल्या आपल्या गडावरती राज्याभिषेक करत असतात, परंतु उमाजी नाईकांनी की जेजुरीच्या गडावरती जाऊन आपला राज्याभिषेक केला आणि तिथं खऱ्या अर्थाने ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशा रीतीने उमाजी नाईकांनी त्या ठिकाणी कंपनी सरकारविरुद्ध पहिलं पाऊल उचललेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी की त्या कालखंडामध्ये जे कंपनी सरकारला जाऊन मिळाले सावकार होते, वतनदार होते, यांच्याकडून मोठमोठ्याने लुटालूट केली आणि लुटून आलेला जो पैसा आहे हा गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी आर्थिक मदत केली. नुसती मदतच केली नाही की त्या कालखंडामध्ये जी की इंग्रजांनी स्त्रियांना अन्याय अत्याचार त्या ठिकाणी केलेले होते, तर त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी जाऊन ते स्वतः धावून गेले आणि आया बहिणींची इज्जत त्या ठिकाणी वाचवण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच कालखंडामध्ये की आपल्याला मी मागाशी सांगितलं की 1818ला त्या ठिकाणी उमाजी नाईकांना 1 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे 1 वर्षाच्या कालखंडामध्ये ते लिहिणे वाचले शिकलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा आश्चर्य त्या ठिकाणी मॅकिन्टॉशने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे त्याच कालखंडामध्ये आपल्याला असं दिसून येतं की भोर गावाजवळ म्हणजे वीर गाव जे आहे या गावामध्ये 1818 मध्ये उमाजी नाईकांनी तुरुंगातून सुटल्यानंतर पहिला दरोडा टाकला आणि दरोडा टाकल्यानंतर त्याच्यातून मोठी संपत्ती त्या ठिकाणी लुटली आणि ही संपत्ती लुटल्यानंतर त्याचा जो भाऊ होता अमृता, हे दोघेही त्या ठिकाणी बरोबर असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध त्या ठिकाणी पाऊल उचललेलं आपल्याला दिसून येतं. आता ह्या ज्या कारवाया ज्या आहेत ह्या कारवाया त्या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या होत्या. म्हणजे उमाजी नाईक जे आहेत, राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांच्या आजूबाजूचा सर्व प्रदेश त्या ठिकाणी लुटला. म्हणजे ब्रिटिशांनी जो मिळवलेला प्रदेश होता या ठिकाणची जी जागिरी होती किंवा ज्या वसाहती होत्या त्या लुटल्या, गोरगरिबांना वाटून दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा परिस्थितीमध्ये की उमाजी राजेंना पकडण्यासाठी बघा की उमाजी राजेंना पकडण्यासाठी काहीतरी आपण शक्कल किंवा युक्ती केली पाहिजे आणि त्या निमित्ताने त्या ठिकाणी 28 ऑक्टोबर 1826 ला उमाजी राजेंच्या विरुद्ध ब्रिटिशांनी पहिला जाहीरनामा त्या ठिकाणी काढलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता जो पहिला जाहीरनामा जो आहे हा जाहीरनामा काढत असताना सर थोडी पुढे घेता का, त्यांनी साथीदारांना पकडण्यासाठी की खऱ्या अर्थाने ह्या पहिल्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलेला होता त्याच्यामध्ये की उमाजी राजे आणि त्यांच्या साथीदारांना पकडण्यासाठी जर मदत केली तर आम्ही तुम्हाला योग्य बक्षीस देऊ किंवा इनाम देऊ असं त्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं. आणि जे क्रांतिकारक त्या ठिकाणी मदत करतील त्यांना त्या ठिकाणी म्हणजे ज्या क्रांतिकारकांना जे लोक मदत करतील त्यांना आम्ही शिक्षा जाहीर करू. पण जनतेने त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांना कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असा दिसून येतो की उमाजी राजेंची जी लोकप्रियता आहे ही दिवसेंदिवस वाढू लागलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जनतेचा सहभाग किंवा जनता ही खऱ्या अर्थाने उमाजी नाईकांच्या पाठीमागे असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे लगेच इंग्रजांनी दुसरा जाहीरनामा सुद्धा त्या ठिकाणी काढला 8 ऑगस्ट 1827 ला. म्हणजे 26 नंतर 6 महिने वाट पाहिली जनतेची, पण कोणीही जनतेने मदत केली नाही. आणि दुसरा जाहीरनामा जो आहे की त्या कालखंडामध्ये पुण्याचे जे कलेक्टर आहेत मॅजिस्ट्रेट यांनी हा तयार केला आणि 8 ऑगस्ट 1827 ला दुसरा जाहीरनामा त्या ठिकाणी काढलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर ह्या दुसऱ्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी आता पहिल्या जाहीरनाम्यात रक्कम जाहीर केलेली नव्हती, परंतु दुसऱ्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी ही रक्कम जाहीर केली. आणि रक्कम जाहीर करत असताना उमाजी नाईकांना 1200 रुपये, कृष्णाजी नाईक 1000 रुपये, पंडोजी नाईक 800 रुपये, पदोजी नाईक 500 रुपये, भवानी आणि बुजाजी नाईक जे आहे की यांना 200 रुपये. म्हणजे ह्या लोकांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी आता आपलं बक्षीस जाहीर केलेलं होतं. म्हणजे काही रक्कम जाहीर केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही बक्षिसाची रक्कम त्या ठिकाणी वाढवली. पण जे क्रांतिकारक त्या ठिकाणी शरण येतील त्यांना माफी देण्याचं अभिवचनही ब्रिटिशांनी याच्यामध्ये दिलेलं होतं. पण उमाजी राजेंनी इंग्रजांच्या विरुद्ध त्या ठिकाणी की आपला राजा जो आहे हा उमाजी राजाचा आहे
आणि त्यांना आशास्थान पाहून त्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे, हे जनतेने त्या ठिकाणी मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु याच्या दुसऱ्या संघर्षानंतर म्हणजे 20 डिसेंबर रोजी, की 20 डिसेंबर 1827 रोजी उमाजी राजे आणि इंग्रजांच्यात झालेलं जो युद्ध होतं, ह्या युद्धामध्ये इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. आणि नुसता पराभव स्वीकारला नाही, तर उमाजी राजेंनी 3 इंग्रज सैनिकांची मुंडकी कापून ती मामलेदाराकडे पाठवली होती. आणि त्यावेळेस इंग्रज चांगलेच धास्तावलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कॅप्टन डेव्हिस ते लेफ्टनंट पर्यंत सर्व त्या ठिकाणी लालबुंद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि नोव्हेंबर 1827 ला त्यांनी ब्रिटिशांना ठणकावून सांगितलं, काय सांगितलं ठणकावून, की आज हे बंड केलेलं जरी असलं तरी अशी हजारो बंड त्या ठिकाणी निर्माण होतील. आणि ही फक्त तुम्हाला इशारा देऊन सांगतो आहे की सह्याद्री पासून सातपुड्यापर्यंत ही बंड निर्माण होतील आणि ब्रिटिशांना जेरीस आणतील, चळोकी पळो करून सोडतील, हे त्या ठिकाणी मान्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे उमाजी राजेंनी ब्रिटिशांना आव्हान दिलेलं होतं. हे आव्हान त्या ठिकाणी ब्रिटिश घाबरलेले होते, लालबुंद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग ब्रिटिशांनी उमाजी राजेंना पकडण्यासाठी पुढचा 3रा जाहीरनामा त्या ठिकाणी काढला. आणि हा जाहीरनामा काढत असताना मुंबई इलाक्याचे जे गव्हर्नर आहेत, म्हणजे मुंबईची जी सत्ता आहे किंवा महाराष्ट्राची जी सत्ता आहे, या मुंबई इलाक्याचे गव्हर्नर जो मालकम आहे, ह्या मालकांनी 3रा जाहीरनामा उमाजी राजेंच्या विरुद्ध प्रसिद्ध केलेला होता. नुसता प्रसिद्ध केला नाही, तर त्याच्यामध्ये की उमाजी राजे जे आहेत की यांच्या विरुद्ध जो जाहीरनामा काढला त्याच्यामध्ये बक्षिसाची रक्कम पुन्हा वाढवलेली होती. नुसती बक्षिसाची रक्कमच वाढवली नाही, तर त्याच्यामध्ये त्यांनी ती रक्कम 1200 वरून डायरेक्ट 5000 केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे उमाजी राजेंच्या विरुद्ध बक्षिसाची रक्कम जरी दुप्पट केलेली असली तरी सुद्धा जनतेने त्या ठिकाणी त्यांना मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. मदत केलेली नाही हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे याचा अर्थ काय, तर 24 डिसेंबर 1830 ला उमाजी राजे यांचा पाठलाग करणारा जो इंग्रज अधिकारी आहे बॉईड, ह्या बॉईडने की त्यांच्या सैन्याला घेऊन मांढर देवीच्या गडावरून त्या ठिकाणी उमाजी राजांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु हे बंडही त्या ठिकाणी काय आपल्याला पाहायला मिळतं की त्यातही इंग्रजांचा पराभव झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे काय की उमाजी राजेंच्याकडे असणारं जे सैन्य आहे, ह्या सैन्यांनी गोफणीचा वापर करून, बंदुकांचा वापर करून, 3 कामठ्यांचा वापर करून हे सैन्य त्या ठिकाणी गनिमी कावाचा म्हणजे शिवनीतीचा वापर करून ह्या सैन्यांना परतून लावलेलं होतं. म्हणजे त्याचबरोबर काही सैनिकांचे प्राण पण गेले इंग्रज अधिकाऱ्यांचे, ते आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. याचा अर्थ उमाजी राजे आणि त्यांचं जे सैन्य होतं की यांचा दरारा किती मोठ्या प्रमाणात होता तो आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतो. त्यानंतर 26 जानेवारी 1831 ला इंग्रजांनी खऱ्या अर्थाने उमाजी राजेंच्या विरुद्ध 4था जाहीरनामा काढला. आणि हा 4था जाहीरनामा काढत असताना आता पहा, आतापर्यंत आपण जमिनीचा उल्लेख कुठेच पाहिलेला नव्हता, पण या 4थ्या जाहीरनाम्यामध्ये उमाजी राजेंना पकडून देण्यासाठी की 5000 रुपये बक्षीस आणि 200 बिघे जमीन म्हणजे 100 एकर जमीन ही त्यांना त्या ठिकाणी दिली जाईल. म्हणजे अशा रीतीने उमाजी राजेंचा भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास सर्व राजे रजवाडे संस्थानिक यांचा सुद्धा पाठिंबा होता. त्यांनी सुद्धा उमाजी राजेंची माहिती अगदी इंग्रजांना दिलेली आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे 26 जानेवारीचा 4था जाहीरनामा त्या ठिकाणी काढलेला आपल्याला दिसून येतो. आणि उमाजी राजेंनी 16 फेब्रुवारी 1631 ला इंग्रजी सत्तेविरुद्ध, म्हणजे आपल्याला असं दिसून येईल की आतापर्यंत इंग्रज त्या ठिकाणी जाहीरनामे काढत होतं, परंतु 16 फेब्रुवारी 1831 ला उमाजी राजेंनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध जाहीरनामा काढलेला होता. आणि हा जो जाहीरनामा आहे संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये, म्हणजे संपूर्ण भारत म्हणजे संपूर्ण हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत अनेक राजे रजवाडे सत्ताधीश होते, अनेक संस्थानिक होती, परंतु असो एकाही संस्थानिकांनी हे धाडस केलेलं नव्हतं. आणि ते धाडस जो सह्याद्रीचा वाघ आहे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक, राजे उमाजी नाईक यांनी त्या ठिकाणी
हा जाहीरनामा काढला आणि तो जाहीरनामा काढत असताना त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता की सामान्य जनतेने, लोकांनी इंग्रजांच्या नोकऱ्या सोडाव्यात. सर्व राजे रजवाडे, सरदार, जमीनदार, वतनदार, देशवासियांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी बंड पुकारावे आणि इंग्रजांच्या विरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा देऊ नये. इंग्रजांना पाणीपट्टी देऊ नये. पट्टी म्हणजे शेतसारा, पट्टी, कर जो आहे हा महसूल देऊ नये. आणि अशा प्रकारे सरकारमधून जी जहागिरी मिळालेली आहे, इनामे मिळालेली आहे, रोख रक्कम मिळालेली आहे, ही रोख रक्कम त्या ठिकाणी परत करावी असा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे बघा, आपल्याला हा जो जाहीरनामा आहे तो आपल्या डोळ्यासमोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो की वंश परंपरा तनखे जे आहेत ते परत करावेत आणि इंग्रजांची राजवट जी आहे ती आता संपुष्टात यावी. न्यायाधिष्ठित राज्याची स्थापना त्या ठिकाणी करण्यात येईल. म्हणजे अशा प्रकारचा व्यापक जाहीरनामा जो आहे हा अखंड हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. अशा प्रकारचा हा जाहीरनामा किंवा हे सोनेरी पान त्या ठिकाणी म्हणता येईल ते आद्य क्रांतिक यांनी त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध हा जाहीरनामा काढला. नुसता जाहीरनामा नाही काढला तर त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरुद्ध एक मोठी फळी निर्माण करण्याचं काम, आपलं स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचं काम त्याच्यामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे खऱ्या अर्थाने हे जे पाऊल होतं उमाजी राजेंनी ब्रिटिशांच्या विरुद्ध उचललेलं आणि याच्यातून ब्रिटिश जे आहेत की अतिशय धास्तावलेले होते. म्हणजे आपल्याला दिसून येईल की कल्पना करता येईल, ही जी कल्पना आहे की ब्रिटिशांच्या समोर उमाजी राजेंचा किती दरारा होता आणि ब्रिटिश सत्ताधीश त्या ठिकाणी किती घाबरलेले होते हे आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी जो जाहीरनामा काढलेला होता त्याला आपण 5वा जाहीरनामा म्हणतो. आणि हा 5वा जाहीरनामा, हे बघा, ही जी स्लाइड तुमच्या समोर दाखवलेली आहे ही पुण्याच्या खडकमाळ आळीमध्ये उमाजी नाईकांनी जो जाहीरनामा काढलेला होता त्या जाहीरनाम्याची ही प्रत असलेली आपल्याला पाहायला मिळते. अजून तिथे ती लावलेली आपल्याला दिसते. म्हणजे सुवर्ण अक्षराने लिहिलेला असा त्या ठिकाणी जाहीरनामा उमाजी राजेंनी ब्रिटिशांच्या विरुद्ध काढलेला आपल्याला पाहायला मिळतो. इंग्रज इथपर्यंत थांबले नाही तर इंग्रजांनी पुढे जाऊन 5वा जाहीरनामा उमाजी राजेंच्या विरुद्ध त्या ठिकाणी जाहीर केलेला होता 8 ऑगस्ट 1831ला. आणि त्याच्यामध्ये उमाजी राजेंना पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला पाहिजे. म्हणजे काय की सावकार जे आहेत, वतनदार आहेत, मोठे मोठे आमिषे त्यांना त्या ठिकाणी दाखवता येतील आणि आमिषे दाखवली तर हे लोक त्या ठिकाणी आमिषांना बळी पडतील आणि आमिषांना बळी पडले तर उमाजी राजेंची माहिती आपल्याला सांगतील. आता याच्यामध्ये पहिला उल्लेख त्यांनी असा केला होता की जो कोणी एखादा व्यक्ती असेल जो त्या ठिकाणी उमाजी राजे किंवा त्यांच्या सहकार्यांची माहिती देईल, या प्रत्येकाला 10,000 रुपये रोख बक्षीस, 400 बिघे जमीन, बघा, स्वतंत्र. आता ह्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी शेवटचा जो जाहीरनामा आहे ह्या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येकाला स्वतंत्र बक्षीस देण्यात येईल. ही रक्कम त्या काळामध्ये अतिशय अगणित होती किंवा मोठी असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ही रक्कम जी आहे की मी तुम्हाला उल्लेख केला की 1 रुपयामध्ये एका कुटुंबाला लागेल एवढा तांदूळ, वर्षभराचा तांदूळ हा 1 रुपयामध्ये येत होता. म्हणजे त्या कालखंडामध्ये हा जो जाहीरनामा आहे की 10,000 रुपये बक्षीस, स्वतंत्र बक्षीस त्यांनी जाहीर केलं. आणि हे जाहीर केलेलं बक्षीस जे आहे की त्याच कालखंडामध्ये की उमाजीचे जे काही 2 साथीदार होते हे साथीदार त्या ठिकाणी ब्रिटिशांना जाऊन मिळाले आणि नुसते मिळाले नाही तर त्यांनी त्या ठिकाणी मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता याच्यासाठी की उमाजी राजे नाईक यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी पुरंदर आणि वज्रगड या कालखंडामध्ये किंवा जो पश्चिम महाराष्ट्र आहे ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये 152 चौक्या निर्माण केल्या, छावण्या त्या ठिकाणी उभ्या केलेल्या होत्या, पोलीस चौक्या उभ्या केलेल्या होत्या. म्हणजे ब्रिटिश सरकारचे जे छावण्या आहेत ते खऱ्या अर्थाने एक प्रकारे सैनिकी स्थळ किंवा तळ निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं. म्हणजे उमाजी नाईकांचा जो दबदबा आहे तो अशा पद्धतीने निर्माण झाला की सरकार, ब्रिटिश सरकार जे आहे की ती मोठ्या प्रमाणावर हैराण झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे
उमाजी नाईकांना पकडण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले होते. आता त्या कालखंडामध्ये की रॉबर्टसन जो आहे की त्याने उल्लेख केलेला आहे की ते म्हणतात की या सगळ्यांना पकडून देण्यासाठी आम्ही ही एवढी बक्षिसं जाहीर केली, 5 वेळा जाहीरनामे काढले, पण कोणीही आम्हाला मदत केलेली आपल्याला दिसत नाही. आणि त्यानंतर हे मोठं आमिष त्या ठिकाणी जाहीर केलं आणि आमिष जाहीर केल्यानंतर उमाजीचे जे 2 साथीदार आहेत, हे उमाजीचे 2 साथीदार त्या ठिकाणी फितूर झाले आणि फितूर झाल्यानंतर उमाजीचा जो चुलत भाऊ आहे काळू नाना आणि नाना चव्हाण, हे दोघ जण त्या ठिकाणी इंग्रजांना जाऊन मिळाले आणि त्यांनी इंग्रजांना त्या ठिकाणी माहिती दिलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 5 डिसेंबर 1831 रोजी त्या ठिकाणी भोर तालुक्यामध्ये उतरोली गावामध्ये उमाजी नाईक हे बेसावध अवस्थेत असताना त्या ठिकाणी त्यांना पकडलं. पुण्याच्या मामलेदार कचेरीमध्ये त्या ठिकाणी एका काळ्या खोलीमध्ये 35 दिवस त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. आणि नुसतं ठेवण्यात आलं नाही तर अशा खोलीमध्ये उमाजी राजे असताना त्यांना पकडणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन मॅकिंटॉस, अलेक्झांडर मॅकिंटॉस जो आहे, याने दररोज म्हणजे 35 दिवस त्या ठिकाणी की उमाजी नाईकांची माहिती घेत होता आणि त्यांच्यावरती देखरेख ठेवण्याचं त्या ठिकाणी काम करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे कॅप्टन मॅकिंटॉसने उमाजी नाईकांचा इतिहास लिहून ठेवलेला आहे, म्हणजे चरित्र जे आहे ते लिहिलेलं आहे. त्यानंतर उमाजी नाईकांवरती देशद्रोहाचा त्या ठिकाणी खटला चालवला आणि खटला चालवल्यानंतर की जो न्यायाधीश आहे जेम्स टेलर, या जेम्स टेलरने उमाजी नाईकांना दोषी ठरवलं आणि दोषी ठरवल्यानंतर देशासाठी फाशीवर जाणारा पहिला नरवीर उमाजी राजे नाईक त्या ठिकाणी 3 फेब्रुवारी 1832 ला पुण्याच्या खडकमाळ आळीवर म्हणजे देव मामलेदार कचेरीच्या समोर वयाच्या 43व्या वर्षी म्हणजे त्या ठिकाणी त्यांना फाशी देण्यात आली. म्हणजे की वयाच्या 43व्या वयापर्यंत कधीही मान त्यांनी जिवंतपणे ताट ठेवलेली मान कुणासमोर झुकलेले नव्हते. शेवटी जीव गेल्यानंतरच ती त्या ठिकाणी त्यांची मान वाकलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे इतरांना दहशत बसावी म्हणून ब्रिटिशांनी काय केलं पुढे जाऊन की उमाजी राजांचं जे प्रेत आहे कचेरीच्या समोर, म्हणजे हे जे पिंपळाचं झाड आपल्याला दिसतंय, ह्या पिंपळाच्या झाडाला 3 दिवस त्यांचं प्रेत लटकून ठेवलेलं होतं. म्हणजे उमाजी नाईकांना त्या ठिकाणी जे मदत करणारे त्यांच्यात दहशत निर्माण व्हावी हे त्या ठिकाणी एक उद्देश होता. आणि 3 दिवस त्यांचं प्रेत झाडाला लटकून ठेवण्यात आलं. आणि अशा रीतीने त्यानंतर उमाजी नाईकांनी म्हणजे त्यांच्याबरोबर हरी मागजी, खुशाबा जाधव, खुशाबा नाईक आणि बापू सोळसकर यांनाही त्या ठिकाणी फाशी देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे खऱ्या अर्थाने भारतातला आद्य क्रांतिकारक की ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी क्रांतीची ज्योत महाराष्ट्रामध्ये निर्माण केली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, आणि ब्रिटिशांना आव्हान दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अगदी 400-500 मावळ्यांना आपल्या समोर घेऊन बरोबर घेऊन आपलं राज्य निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं की उमाजी राजेंच्या मृत्यूनंतर म्हणजे जवळजवळ 13 वर्षाने वासुदेव बळवंत फडके जे आहेत की 1857च्या उठावामध्ये क्रांतिकारक म्हणून पुढे जन्माला आले आणि त्यांनी उमाजी नाईकांचं धोरण डोळ्यासमोर ठेवून 300 रामोशांना बरोबर घेऊन, दौलती रामोशी यांना बरोबर घेऊन साताऱ्यामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध क्रांतीचा झेंडा त्या ठिकाणी 1857च्या उठावामध्ये निर्माण केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि शेवटी जाता जाता मी त्या ठिकाणी एक असंच म्हणेल की मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आणि कीर्ती नाही तर इथं क्रांती आहे की उमाजी नाईक हे जे क्रांतीचं रूप घेऊन त्या ठिकाणी भारताचा आद्य क्रांतिकारक म्हणून त्या ठिकाणी जन्माला आले आणि तो आदर्श सर्व महाराष्ट्राच्या समोर ठेवलेला किंवा भारतीयांच्या समोर ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि भारतातला पहिला क्रांतिकारक ज्याला आपण आद्य क्रांतिकारक म्हणतो, नरवीर उमाजी राजे नाईक यांचा आदर्श अगदी संपूर्ण भारताच्या समोर उभा राहील. आणि हे स्वातंत्र्याचं तत्व जे आहे किंवा क्रांतीचं तत्व घेऊन पुढे जाईल. या ठिकाणी मी थांबतो की मला
पश्चिम इंडियन हिस्ट्री इंडियन रिसर्च ICHR ने ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अतिशय अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी व्याख्यान आपण आज आपण इथे आमच्या समोर मांडलेलं आहे. आम्ही भारतीय इतिहास अनुसंधान परिषद पश्चिम क्षेत्रीय केंद्र पुणे तर्फे आपले खूप खूप आभार मानतो. तसेच या व्याख्यानाच्या आयोजनासाठी भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक राघवेंद्रजी तंवार, तसेच सदस्य सचिव प्राध्यापक ओमजी उपाध्याय आणि आमच्या केंद्राचे कंट्रोलिंग ऑफिसर आणि डेप्युटी डायरेक्टर नौशाद अली सर यांचेही विशेष आभार, कारण की या व्याख्यान शृंखलेसाठी त्यांनी मला परवानगी दिली आणि आयोजित करण्याचा मला प्रोत्साहन दिले. तसेच सर आजच्या जे व्याख्यान झालं तर जो आपण टायटल वापरलेला आहे ते अतिशय समर्पक असं टायटल आहे की सह्याद्रीचा वाघ, की आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक या विषयावर आपण मांडलेले विचार नक्कीच नव संशोधकांना आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल आणि अजून या विषयाविषयी अजून सखोल संशोधनास नक्कीच उपयोगी होणार आहे सर. तर आपले संस्थेतर्फे खूप खूप आभार सर. तसेच या कार्यक्रमासाठी ICHR चे कर्मचारी, तांत्रिक सहकार्य करणारी टीम आणि युट्यूबच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले सर्व अभ्यासक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमी यांचेही मनपूर्वक आभार. तर मी संस्थेतर्फे आपले सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद सर. थँक्यू सर.